प्रवास भावगीतांचा याच्या 9व्या भागामध्ये रसिकांचे मनःपूर्वक स्वागत. मराठी सुगम संगीतात ठसा उमटवणारी संगीत क्षेत्रातील वसंत नावाची मौलिक व्यक्तिमत्वे अनेक आहेत. त्यांचे संगीत व सुस्वर गळा यांनी भावगीतांचा मळा फुलवला आहे. भावसंगीतातील वसंतांचे मराठी रसिकांवर मोठे ऋण आहे. त्यांच्या गीत संगीताच्या वसंत उत्सवात श्रोते अमृत स्वरात न्हाऊन निघालेले आहेत. शास्त्रीय संगीतातील आघाडीचे व सर्व थरातील रसिकांना प्रिय असणारे व्यक्तिमत्व म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. संगीतमय वातावरणातील कुटुंबातील त्यांच्यावर गानसंस्कार लहानपणापासूनच झाले. त्यांचे तेज ओळखून भालजी पेंढारकर यांनी त्यांना कालिया मर्दन या चित्रपटामध्ये कृष्णाची भूमिका दिली. कोल्हापूरच्या त्या काळात त्यांचा अनेक थोर गायकांशी संबंध आला. शंकरराव सप्रे, दीनानाथ मंगेशकर, सुरेश बाबू माने, अमन अली खा, रामकृष्ण बुवा वझे यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. मात्र त्यांनी घराणेशाही मानली नाही. जे जे उत्तम ते भ्रमरवृत्तीने ते शिकत गेले. माझे घराणे माझ्यापासून सुरू होते असे ते म्हणत. तबला, सतार, संवादिनी यावर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेक स्नेही दिग्गज गायकांबरोबर साथसंगत केलेली आहे. सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी त्यांना पुण्यात यावे लागले व तेथे ते स्थायिक झाले. शेजारच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्या काळी सायंकाळी 7 ते 9 या वेळात संवादिनी व आपल्या डोक्यावर चादर घेऊन ते नियमित रियाज करीत असत. उत्तम निकोप आवाज, आकर्षक आलापी, 3 सप्तकात सहज फिरणारा स्वर, लयकारी हरकती आणि आक्रमक तान ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटेवर काटे. पु ल देशपांडे यांनी वसंतरावांच्या गायकीबद्दल पुढील प्रमाणे उद्गार काढलेले आहेत. वसंतरावांची गायकी ही दऱ्याखोऱ्यातून बेफामपणे दौड करणाऱ्या जवान घोड्यासारखी होती. भर उन्हात पलाशाची अग्निपुष्पे फुलावीत तशी गायकी पाहण्यासाठी उन्हाची तिरीप ही सोसावीच लागते. लावण्यांमधील अदाकारी, ख्याल, ठुमरी,
टप्पा, तराणा, दादरा, नाट्यगीत, गझल, भक्तिगीत, भावगीत, चित्रपटगीत हे सर्व प्रकार ते लीलया सादर करीत असत. रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटकात कामे केलेली आहेत व गीतेही गायलेली आहेत. कट्यार काळजात घुसली या नाटकाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय, गायन व पार्श्वगायनही केलेले आहे. गणेशोत्सवात आणि लग्न समारंभात त्यांच्या या 2 गीतांचा हटकून समावेश केला जातो. तू सुख करता, तू दुख हरता, तू सुख करता, तू दुख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुख हरता, तू सुख करता, तू दुख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने, लाटून कंठ येतो. भावगीतांचा प्रवास याच्या आधीच्या भागात आपण वसंत आजगावकर आणि संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचा परामर्श घेतलेला आहे. 5 दशकांहून अधिक काळ मराठी रसिकांना आपल्या कवितांनी आनंद देणारे कवी व संगीतकार वसंत बापट यांचे मराठी व संस्कृत भाषांवर प्रभुत्व होते. शाहिरी वळणाच्या कविता व राष्ट्रप्रेमातून त्यांनी लिहिलेली अनेक समरगीते गाजली. अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू, उत्तुंग आमची उत्तर सीमा इस्राईलचा लढवू, उत्तुंग आमची उत्तर सीमा इस्राईलचा लढवू. त्यांच्या कवितांचा क्रमिक पाठ्यपुस्तकातही समावेश केलेला आहे. वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर या कवींनी त्यांच्या काव्यगायनाचे देशात व परदेशात सुमारे 40 वर्षे शेकडो कार्यक्रम केले आणि लोकांना कवितांची गोडी लावली.
वसंत बापट यांनी काही चित्रपटांसाठी सुद्धा गीते लिहिलेली आहेत. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील जिया माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील जिया माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील येशील येशील येशील. गगन सदन तेजो मय गगन सदन तेजो मय तिमिर हरुण करुणाकर दे प्रकाश देई अभय गगन सदन तेजो मय गगन सदन. अत्यंत लोकप्रिय आणि हुकमी व्यावसायिक यश देणारे सुप्रसिद्ध नाटककार म्हणजे वसंत कानेटकर. कवी गिरीश यांचे ते सुपुत्र. रंगभूमीच्या उत्थानात व पुनरुज्जीवनात त्यांच्या नाटकांचे, विशेषतः संगीत नाटकांचे मोठे स्थान आहे. मध्यम वर्गासमोर ठेवून त्यांनी लिहिलेल्या या नाटकांना रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. संगीत मत्स्यगंधातील नाट्यगीते आजही लोकप्रिय आहेत. देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमाने विचित्र नेमाने कुणी रखडती धुळी ताणिक कुणी रखडती धुळी ताणिक कुणास लावे कुणास लावे देवा घरचे ज्ञात कुणाला. अर्थ शून्य भासे मझहार कलह जीवनाचा. अर्थ शून्य भासे मझहार कलह जीवनाचा. धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. अर्थ शून्य भासे मझहार कलह जीवनाचा. कानेटकरांनी काही चित्रपटांसाठी सुद्धा गाणी लिहिलेली आहेत. ये मराठीची ये नगरी ये मराठीची ये नगरी ये मराठीची ये नगरी राम राम मंडळी या हो राम राम मंडळी या हो अमुच्या घरी घरी मराठीची ये नगरी ये मराठीची ये नगरी. तुझिया
गीतकार वसंत निनावे यांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषांवरती प्रभुत्व होते. पाण्यातली परी मी यासारखी अनेक सुंदर भावगीते व चित्रपटांसाठी गाणी लिहिली व ती अनेक नामवंत गायक आणि गायिकांनी गायलेली आहेत. त्यांच्या मनात अनेक विषय, कथा, कविता घोळत होत्या. त्या त्यांना निवृत्त झाल्यावर लिहावयाच्या होत्या. परंतु निवृत्तीच्याच दिवशी त्यांचे देहावसान झाले. जमले तितुके केले तरीही करणे उरले काही, नकोस येऊ मरणा अजूनी जगणे सरले नाही. या त्यांच्याच काव्यपंक्तीतील इच्छा मात्र शेवटपर्यंत अपुऱ्या राहिल्या. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, देवांचिले ते तू दिले, देवांचिले ते तू दिले कल्पद्रुमा. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. भावगीतांच्या वसंत उत्सवातील संगीतकार वसंत देसाई यांनी स्वरसाज दिलेल्या काही गीतपंक्ती आपण ऐकूया. चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारा पूजा आता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. प्रवास भावगीतांचा यातील भावगीतातील वसंत उत्सव याच्या प्रथम भागाला येथे आपण स्वल्पविराम देऊन पुढील द्वितीय भागाकडे वळूया. धन्यवाद.